नमस्कार रसिक प्रेक्षक, गेली 45 वर्ष मराठी रंगभूमीवर आणि चित्रपट मालिका यांमध्ये अभिनेता, दिग्दर्शक, प्रोडक्शन कंट्रोलर इत्यादी अनेक भूमिकांमधून मी कार्यरत आहेत असे संजय क्षेमकल्याण यांचं आपल्या माझा कोकणी या चॅनलवरती आपण स्वागत करणार आहोत. ते आज आपल्या भेटीला आलेले, आपण त्यांच्याशी आज मनमोकळ्या गप्पा गोष्टी मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. माझं कोकण चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजपर्यंतचं इतिहासाबद्दल आमच्या रसिक प्रेक्षकांशी संवाद साधायचा आहे आणि त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या. आपलं मूळ गाव आणि आपली थोडी कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला सांगायचं. मूळ गाव असं म्हणजे माझं आजोळ जर म्हटलं तर ते नाशिकला आहे आणि माझा जन्म इथे मुंबईत सायन हॉस्पिटलला झाला आणि माझं सगळंच इकडे बालपण गेलं, शिक्षण गेलं आणि आम्ही नाशिकला जायचो ते आमच्या आजोबांच्या घरी. सुट्टी लागली की आम्ही आमच्या आजोबांच्या घरी तेच आलो. त्यामुळे वेगळं असं काही गाव नाही आहे. हे आपलं मूळ गाव म्हणजे आपली मुंबई. तिथेच जन्म झाला, तिथेच शिक्षण झालं, तिथेच नोकऱ्या केल्या, तिथेच या क्षेत्रात आलो. बालपण आणि आपलं शैक्षणिक प्रवास याबाबत अगदी थोडक्यात काय? बालपण खूप छान गेलं. म्हणजे एकतर मला 9 सख्खे काका आणि 2 आत्या, त्यामुळे आमच्या घरचं कुटुंब खूपच मोठं होतं. खेळीमेळीचं वातावरण होतं. त्या काळात पैसा फार नसायचा. आमची त्यावेळची जी पिढी होती ते सगळे साधारण सुखवस्तू कुटुंबातलेच होते. त्यामुळे बालपण असं हुंदडण्यात गेलं, भावा-बहिणींवर मस्करी करण्यात गेलं. अनेक मित्र होते. चाळ म्हणजे अख्खं कुटुंब. अशा त्या कौटुंबिक वातावरणात किंवा आमच्या मित्रमंडळीमध्ये आम्ही वावरलो. त्यामुळे खूप छान गेलं बालपण. आणि माझी शाळाही तिथेच होती, मेडिकल टेक्निकल हायस्कूल. तिथे मी 10वीपर्यंत शिकलो. त्यानंतर मी सोमया कॉलेजमध्ये गेलो, तिकडे ग्रॅज्युएशन झालं. मग इकडे साईड बाय साईड मला नाटकमध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ आमच्या त्या काळामध्ये गणेशोत्सवात नाटक करण्याची अशी एक सोसायटीमध्ये स्पर्धा असायची. 4 मराठी लोक जमले की नाट्यसंस्था निर्माण व्हायची. तशी नाटकं होत गेली. पण व्यावसायिक म्हणून यायचं असं काही नक्की नव्हतं. कोणाकोणाच्या नकला करायचो. एखाद्या कलाकाराचा अभिनय पाहिला की तो कसा बोलतो, कसा वावरतो, ते मला असं वाटतं की ते अंगी उज्जतच असावं. आणि मग ते पुढं लोकांनी मला साथ दिली, मित्रांनी साथ दिली, कुटुंबाने साथ दिली. मग हळूहळू असा प्रवास सुरू झाला. अभिनयाचा वारसा असं काही कौटुंबिक होतं की काही विशेष? नाही, वारसा असा कुणाचा नाही. कारण आमच्या घरामध्ये नाटक वगैरे असं म्हणजे बघायला वगैरे आवडायचं, पण असं नाटकात किंवा सिनेमात काम करणार असं कोणी नव्हतं. माझा मामा होता सख्खा. त्यांनी त्यावेळेला श्यामचेरी नावाचं एक चित्रपट आलं होतं आणि ते गाणं होतं ना, चेडी लागे चमचम विद्या एक, त्याच्यामध्ये सावकारच्या पुत्राचा उल्लेख केला होता. पण तो खूप वर्षापूर्वी, तो आम्ही पाहिला नाही. जो पाहिला तो दूरदर्शनमध्येच पाहिला. आणि नंतर मामा पुढे गायब झाला, मला आज सगळ्यात माहिती. त्यामुळे वारसा जर असं म्हटलं तर फक्त माझा मामा. असं म्हणतात की कोणी ना कोणी कलाकार पहिल्यांदा कुठेतरी अभिनय करतो. आपल्या पहिल्या अभिनयाला प्रत्यक्षात सुरुवात कशी करू किंवा स्टेजवरची आपली पहिली एंट्री बाबत काय सांगा? स्टेजवरती म्हणजे जेव्हा मी पंतनगरला राहत होतो तेव्हा आमच्या चाळीतले गणेशोत्सव व्हायचे. त्यामुळे आम्ही जे नाटकं करायचो तिथे छोटी छोटी नाटकं असायची, बालनाट्य असायची. तेव्हा मी राजारामांची भूमिका केली. कारण आमच्या शेजारी मनोहर दिघे म्हणून राहायचे. ते त्या काळामध्ये रमेशदेव, अरुण सरनाईक आणि ते असं 3 मराठी इंडस्ट्रीमध्ये आले होते. त्यांनी काम केलं होतं अनेक चित्रपटात, नाटकात. व्यथा कोणाची असं काहीतरी नाटकाचं नाव होतं. ते श्रीरामचंद्रांचं पिक्चर आलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी छोटू उस्तादची भूमिका केली होती. धनंजय नावाचं पिक्चर होतं. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं आणि त्यांच्या शेजारीच राहायचे.
मनावर दिली. पण ते जवळजवळ आमच्या अख्ख्या चाळीचे ते मामा होते, आमच्या प्रेम करायचे ते. त्यांचं बघून असं वाटायचं की आपण हे असं करूया म्हणून. पुढे पुढे तेही मला सांगितले, जा लाईनला जा, इथे जा, छान काम करतोस तू, दिसायलाही छान आहे, हिरो. पुढे मात्र ते काही चित्रपटसृष्टीत राहिले नाही. म्हणजे ते जर राहिले असते तर तेही स्टॉपचे असते. पण पुढे वेगवेगळं त्यांच्या आयुष्यात वळणे गेली. मग ते राजकारणात आले, मग तिथून ते कॅटरिंगमध्ये घुसले. असं त्यांचा वेगवेगळा प्रवास होता. पण तसं खरं आयडियल बघितलं तर मनोहर दिली, त्याला मी बघितलं. अतिशय देखणं होतं. तुम्ही जर दूरदर्शनला किंवा यूट्यूबला धनंजय चित्रपट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला श्रीरामचंद्रांच्या त्या ते हिरो होते श्रीरामचंद्र, आणि ते छोटू उस्तादची भूमिका खूपच हँडसम. रंगभूमीवरती आतापर्यंत जी आपण नाटकं केली, तुम्हाला तुमचं भावलेलं जास्त भावलेलं नाटक कोणत्याचं कोणता? अशी बरीच नाटकं आहेत. कारण मी ज्या नाटकात काम केलं ती सगळीच नाटकं मराठी रंगभूमीचे, महिलाचे दगडवती, जसे उघडले स्वर्गाचे दार. त्या काळात अनेक संस्थांमध्ये मी काम केले. दिवस शिक्षण आहे, गुरुवांची जुनी बाळ कोल्हटकरांचं आहे, अनेक मोठ्या मोठ्या कलावैभवसारखी संस्था होती. त्याच्यामध्ये उघडले स्वर्गाचे दार, फुलाला सुगंध मातीचा, वेगळं व्हायचंय मला, त्यांना दूरदर्शनवरती झालं. आणि खूपच म्हणजे नामांकित संस्थांमध्ये मी काम केलं असल्यामुळे त्या त्या कलाकारांचे माझ्यावरती वेगवेगळे परिणाम केले. तुमच्या नाटकाची संहिता तुमच्याकडे जेव्हा येते त्या बाबतीत आपण किती चोखंद व्यवस्था की कोणती संहिता घ्यावी वगैरे काही? हो, एक त्यांना नट म्हणून स्वतःला कळायला पाहिजे की आपण ही भूमिका चांगली करू शकतो, किंवा त्याला आतनं ती भूमिका करावीशी वाटली पाहिजे. एकतर मी पहिल्यांदाच असं ठरवलं की आतून भूमिका करायची, जी स्क्रिप्ट माझ्याकडे येईल त्याच्यात मला कितपत वाव आहे आणि मी करू शकतो का नाही. जर तसं असेल आणि मला विषय आवडला आणि जर मला ती भूमिका मिळाली तर मी ती भूमिका, कारण ती मनापासून आवडली तर त्याचा परिणाम त्या भूमिकेवरती होईल, असं माझं स्वतःचं मत आहे. पण रंगभूमीवर काम करत हळूहळू आपण हळूच रुपेरी पडद्यावर सुद्धा गेलो. तर ते रंगभूमीकडून रुपेरी पडद्याकडे कसे आणि कधी? नाही, हा योगायोग असा आहे की मी ज्या वेळेला रंगभूमीमध्ये काम करत होतो, व्यावसायिक नाटकामध्ये, त्यावेळेला करता करविता नाटक होतं, माझी बायको माझी मुलगी होती, काळोखाच्या सावल्या होतं, 13 दिवस प्रेमाचे, आभाळाचे रंग, उघडले स्वर्गाचे दार, खूप नाटकं मी, किनारासारखं नाटक होतं, मधुकोतवर्णन, फैयाज, नंतर लेकुडे उघडले झाली. या व्यावसायिक नाटकामध्ये काम करत असताना तेव्हा दूरदर्शन नवीनच आकर्षण आलं होतं. आणि आमची एक टीम होती, आमची स्वतःची एक प्रेक्षक होती. ती जी मंडळी मला भेटली ती आमच्या सुधाकर माझ्या गुरु बालनाट्याच्या. मी त्यांचं शिबिर अटेंड केलं. त्या शिबिरामध्ये मला दत्ता सावंत, उदय कुलकर्णी, उल्हास सुळे, रंगनाथ कासेकर, संजीव वडावकर, प्रवीण काराळे, जे आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामांकित आहेत. आणि आमच्या प्रवास करा बालनाट्यामधनं मजा झाला. तेव्हा फोडणे वाजवला प्रेमभाग्या, अल्लादीन जादूचा दिवा, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच बालकलाकार होतो. लक्ष्मीकांत बेडे, विजय केकरे, निवेदिता जोशी, बरेच. त्याच्यानंतर मराठी रंगभूमीवरती आले. त्याच्यामध्ये लिटिल त्यांचे जी नाटक आहे, पहिलं नाटक ज्या मधुमंजिरी, त्या नाटकामध्ये डॉक्टर काशीनाथ गणकर आणि भक्ती बर्वे होते. आणि लिटिल थिएटरची खूप जुनी परंपरा आहे. त्यातनं बरेच जयंत सावरकर, मी नावं घेतली तर खूपच नावं येते. त्या सगळ्यांनी सुद्धा त्यांच्या हाताखाली काम केलं आणि ते पुढे व्यावसायिक रंगभूमीवरती खूप त्यांनी नाव लौकिक मिळवला. तर खरा प्रवास मला तिथून सुरू झाला बालनाट्यात. म्हणजे तेव्हा मला 5 रुपये नाईट मिळायचे. खरं व्यावसायिक पहिलं नाटक ज्याची विदाबी मिळते ती 5 रुपये होती.
त्याच्यामुळे पूर्वी जी नाटकं एकांकिका आम्ही करायचो ती आम्ही आमच्या खिशातले पैसे घालून एकांकिका किंवा राज्यनाट्य स्पर्धा करायचो. पण पहिली जी नाईट म्हणजे ज्याला बिदारी म्हणून आपण नाटकात काम करायचं व्यावसायिक मूल्य जे नटाला मिळतं ते 5 रुपये नाही का, मग पुढे ती 10 रुपये 15 रुपये असं वाढत गेलं. आणि तिथे मला मला त्या बाई म्हणत मला आठवत नाही, पण त्यांनी मला विचारलं की तू व्यावसायिक नाटकात काम करशील का. म्हटलं करीन. तर त्यावेळेला नाटकामध्ये करता होता रमेश देवणी सिंहमध्ये. तर म्हटलं कधी नाटक नाही, म्हणून त्याचे 10-15 दिवस झालेले आहेत आणि तुम्हाला रिप्लेसमेंट करायची. तर मी म्हटलं ठीक आहे करतो, पण मग रिहर्सल वगैरे नाही मिळणार तुम्हाला, तुम्ही पाठ करायचं उघडायचं. म्हटलं तालीमशिवाय कसं काही नाटक होणार. ते म्हणजे नाही, ते आम्ही सगळं ॲडजस्ट करून घेतो. मग ते मी पाठांतर केलं त्या नाटकाचं. साधारण मला मोमेंट कशा कळल्या, मी नाटक पाहिलं नव्हतं. त्यांनी सांगितलं आम्ही तुला हळूहळू स्टेजवरती मोमेंट सांगतो तसं तसं चाला. मोमेंट फरक पडलं म्हणजे मोमेंट चुकली तरी काही फरक पडत नाही. म्हणजे व्यावसायिक नाटकात काम करताना कुठल्या गोष्टी सांभाळायच्या, रिप्लेसमेंट काम करताना काय काय करायला लागतं हे सगळे धडे म्हणजे मला कोणी शिकवलं नाही, पण हे प्रॅक्टिकली मिळत गेले. तिथं म्युझिकचे टेपचे घोळ झाले, लाईटचे घोळ झाले, तर कसं करायचं ते प्रॅक्टिकली मिळत गेलं. आणि पहिलं जे व्यावसायिक नाटक केलं ते मी करता. त्याच्यानंतर मग मी उघडले स्वर्गाचे दार केलं, तेही रिप्लेसमेंट. किनारा केलं, तेही रिप्लेसमेंट. साधारण मी ठराविक वेळेला असं वाटलं की मी पाठांतर माझं चांगलं आहे, त्यामुळे पाठ केल्याच्या नंतर मला ते भूमिका मिळतात. रिहर्सल करून केलेली नाटकं फार कमी होती, तर मला मिळायची रिप्लेसमेंटच. होते सगळे चांगले रोल, मेन रोल होते, पण मला पण नंतर कंटाळायला लागलं. कोणीतरी सोडलेली भूमिका आपण करायची नाही. ती भूमिका जरी चांगली असली आणि जो ओरिजिनल जो नट होता त्याच्यापेक्षा मी चांगली करतो असं त्यातल्या जे सिनियर कलाकार होते ते मला सांगायचे, आणि त्याच्यापेक्षा तू भूमिका ती चांगली केली, तो मला बरं वाटायचं. पण मला रिप्लेसमेंटचा शिक्का बसला. पुढे पुढे मी रिप्लेसमेंट टाळायला लागलो की आता रिप्लेसमेंट नाही करायची. पुढे रिप्लेसमेंट नाही, मग काही नवीन नाटकं मिळत गेली करत. तेच कारण होतं की पडद्याकडे वळणं नाही, पडद्याकडे असं नाही, कारण तेव्हा दूरदर्शनचा जमाना सुरू झाला होता आणि दूरदर्शनला सुद्धा आकाशनंद नियमित नावाचा कार्यक्रम होता. नंतर विनय आपटेंचा एक कार्यक्रम होता, अनुचारचा एक होता. छोटी छोटी नाटकं व्हायची, एकांकिका व्हायच्या 15-20 मिनिटाचं. त्याच्यात आम्ही काम करायचो, आम्हाला पैसेही मिळायचे. आणि त्यावेळेचा दूरदर्शनचा माहोल खूप छान होता. ते सगळ्यांना सामावून घ्यायचे. ते आम्हाला सांगायचे नाटक तुम्ही करायचं आहे, पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं रेकॉर्डिंग आहे. आम्ही ते तयार करायचो आणि ते सादर करायचो. कमीत कमी तालीम आणि डायरेक्ट रेकॉर्डिंग. आपलं ते रेकॉर्डिंग असल्यामुळे चुकलं की ते शॉर्टकट व्हायचं, पुन्हा सुरू व्हायचं. त्याच्यामुळे त्याची पण एक सवय झाली की जे टेक्निक काय असतं त्यांना तिथं कळायला लागलं. पहिला जो कॅमेरा आम्ही फेस केला तो दूरदर्शनचा. 3 कॅमेरा सेटअप असायचे. मग तिथे अनेक कॅमेरामन हे ते BPC वगैरे आमचे सगळे तिथेच दुसरी झाली, ओळख झाली. पुढे ते गेले. मग आम्ही ती कार्यक्रम करत असताना रंगीत TV आला. त्याच्या आधी मग मी मला एक चान्स मिळाला. मी एक संतोष बल्ला नावाचा एक माझा मित्र होता, तो त्या ह्याच्यामध्ये राहायचा, लोअर परळला आंबेडकर नगर आहे तिथे तो राहायचा. त्यांनी मला सांगितलं की मी त्याच्याकडे काम मागायला लागलो. कारण मला काही रोल दिलं असेल तर सांगणार. तर मला रोल नाही आहे, पण एक प्रोडक्शन मॅनेजरची जबाबदारी आहे. मला सध्या प्रोडक्शन मॅनेजर आहे. म्हणजे काय असतं, तुम्हाला काय नाही, प्लॅनिंग करायचं असतं. एखादं स्क्रिप्ट तुमच्याकडे आलं की त्याचं शूटिंग आखायचं, त्याचे कलाकार वगैरे कोण आहे कास्टिंग वगैरे करायचं, त्याच्याकरता रूम बुक करायच्या, ते आले का नाही ते बघायचं. थोडक्यात जसं नाटकाचं असतं तसं. म्हटलं हे सोपं आहे, मी नाटकात वगैरे केलेलं आहे, तर हे मला सोपं वाटलं. ते त्यांनी मला सांगितलं की प्रोडक्शन करता करता तुला अनेक डायरेक्टर प्रोड्युसर्स कलावंतांच्या ओळखी होतील. मग त्याला हळूहळू सांगायचं की मलाही काम आहे, काम करायचं आहे. प्रोडक्शनमध्ये तसा मला इंटरेस्ट नव्हता.
पण एक आव्हानाने तसं मी एकांकिका, बालनाट्य, नाटकात आम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या होत्या. स्टेज बांधण्यापासून त्या सगळ्या भूमिका केल्या होत्या. फक्त थोडीशी इकडे वेगळं हे होतं, कलाकारांसाठी मूक करणं वगैरे तरी मला काम नव्हतं, पण मला त्यातनं अनुभव मिळत गेला. म्हटलं या गोष्टी सुद्धा यायला पाहिजे, म्हणून मी ते शिकत गेलो. आणि करता 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 तिकडे असं ठरवून वगैरे काही नाही, पण काही काही माणसं आयुष्यात येत गेली. त्यांच्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं प्रोडक्शन मॅनेजर करायचं, म्हणलं चला करूया. आणि उत्तर माझं हे असायचं, स्क्रिप्ट वाचलं की मला कळायचं किती आर्टिस्ट पाहिजे, लोकेशन काय आहे, त्या प्रमाणात आम्ही जाऊन लोकेशन शोधायचो आणि डायरेक्टरला घेऊन द्यायचो की या याच्याकडे लोकेशन चांगलं आहे, तो बघायचा, त्याला आवडायचा. एक ना तुमच्यामध्ये मूळ काहीतरी असायला लागतं आणि त्या गोष्टीची आवड असायला लागते. पुढे म्हणलं ठीक आहे, प्रोडक्शन करण्यामध्ये आपल्याला पैसेही मिळत आहेत, घरी बसण्यापेक्षा पैसे मिळतात, एक अनुभव मिळतोय, म्हणून मी ते आव्हान स्वीकारलं आणि मी ती करायला लागलो. आणि खूप नंतर माझ्याकडे प्रोडक्शनचीच कामं येते. तर संजय क्षेमकल्याणी हे आपले मराठी अभिनेते, दिग्दर्शक, यांच्याबरोबर आपल्या गप्पा या अशाच चालू राहणार आहेत. त्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. लंडन किड्स UK कॉन्सेप्ट इंटरनॅशनल प्री स्कूल चेन लवकरच चिपळूण येथे. यामध्ये प्ले ग्रुप, ज्युनियर KG, सीनियर KG, नर्सरीचा समावेश आहे. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा लंडन किड्सला. आमचा पत्ता पितृछाया सदन, ओझरवाडी, शिवाजीनगर, चिपळूण. संपर्क क्रमांक 86 24 02 45 56 किंवा 75 88 61 22 75. खेडमध्ये साकारलंय कोकणच्या वैभवशाली निसर्गाला साजेसं अलिशान साई रिसॉर्ट. सेलिब्रेशन असो व लग्न सराई, इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण. हायटेक रूम्स सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज, पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा. साई रिसॉर्ट, आपल्या आनंदी क्षणांचा सोबती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण प्रोडक्शन मध्ये सुद्धा अनुभव घेतला, ते होता होत गेलं. आम्ही असं ऐकलं की तुम्ही संकलन सुद्धा अतिशय उत्कृष्ट हो, संकलन सुद्धा मी असंच बघून बघून शिकलो. नाही, जेव्हा मी प्रोडक्शन मध्ये असताना आमचे जे मी पहिली जी सिरियल केली हिंदी, जी नॅशनल नेटवर्कला होती, त्याच्यानंतर रिश्ते नाते, त्याचं मी प्रोडक्शन पहिल्यांदा केलं. त्याच्यामध्ये नवीन निश्चल होती, नंतर ममता मातोंडकर, उर्मिला मातोंडकरची धाकटी बहीण, त्यावेळेस ती टॉपची अभिनेत्री होती, बालअभिनेत्री नंदिता ठाकूर, आणि बाकीचं सगळं कास्टिंग त्यातलं जवळजवळ मीच केलं. मला एक स्क्रिप्ट मिळाली की ते सांगायचं सगळे हे रोल केले की सुरू मिळालं. आता माझी मॅक्झिमम मराठी कलाकारांवरची ओळख, त्याच्यामुळे मी आमच्याच मराठी कलाकारांना घेऊन जायचो. कोणी भूमिका वाचल्यावर हा योग्य आहे की त्याला जाऊन सांगतो, अरे अशी हिंदी सिरियल करतोय, तुला त्याच्यात काम करायचं. असे मग मी हळूहळू नाटकात काम करणारे सगळे असे अनेक कलाकार आहेत जे पुढे त्या पहिल्यांदा हिंदी मालिकेमध्ये ते आले. पुढे मग ते खूप टॉपला झाले, पण त्यावेळेला माझ्या हातात कास्टिंग असल्यामुळे मराठी रंगभूमीवरची जेवढे म्हणून आर्टिस्ट आहेत ते सगळे त्या सिरियलमध्ये होते. आता ती दूरदर्शनला असेल ती सिरियल हिंदी रिश्ते नाते. तर तिथे आमचं जे एडिटर होते अफाक हुसेन, त्यावेळेला ते त्यांचं नाव होतं, त्यांनी करमचंद नावाची एक सिरियल केली होती. त्याच्यानंतर जलवा नावाचं एक पिक्चर होतं अर्चना पूर्वी, त्याचं ते संकलन करायचे. ते संकलन करत असताना मी बाजूला बसायचो, बघायचो संकलन काय आहे. मला कळायचं ते तेव्हा ते मशीन होतं RM440. मी म्हटलं आफत भाई ये मेरे को सीखने का है. तो मुझे सीखने का है, ऐसा बुक भी लेके पढ़ नहीं सकता है, दिमाग चाहिए. म्हणजे क्या होता है एडिटिंग. तो मला बैठ, मला बसायचं. मग तुम्ही बघायचो फ्रेमिंग कापतो म्हणजे काय करतो. मग माझं स्क्रीनकडे लक्ष असायचं की हा शॉट कसा कट करतो. हळूहळू माझ्या लक्षात यायला. मग त्यांच्या लक्षात आलं की याला खरंच इंटरेस्ट दिसतोय. तो मला म्हणाला चल बैठ, मैं तेरे को सिखाता है. त्याने मला त्या सीटवरती बसवलं आणि सांगितलं की 4 फ्रेम आगे जा, 4 फ्रेम पीछे आ.
असं करत करत मला प्रॅक्टिकली तो ज्ञान देत गेला. आणि मग माझ्या लक्षात आलं की याला ॲक्शन रिॲक्शन म्हणतोय. एखादा सीन जर ड्रॅग होत असेल, कंटाळवाणा होत असेल, तर तो कापायचा. हे सगळं मला त्याच्याकडून हळूहळू ज्ञान मिळत गेलं. मग मी जाहिराती एडिट करायला लागलो. मी तिथेच माझी गिरीश घाणेकरांसारख्या निर्माता दिग्दर्शकाची ओळख झाली. मग मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होतो. अनेक जाहिराती मी एडिट केल्या. काय मग तिथे मला बघून काही ॲडव्हर्टायझिंग एजन्सीने मला जाहिराती दिल्या, जिथे मी LICची जीवनधारा जी जाहिरात होती ती मी केली होती. विम बारचा मी पहिला मॉडेल, बजाज एमआयटीचा मी पहिला मॉडेल, स्मॅश टी शर्टचा, अनेक जाहिराती मी तिथे केल्या. तिथे म्हणजे पॅकेज डील असायचं. मी मॉडेल पण असायचो, मी गिरीश घाणेकरांबरोबर डिरेक्टर पण असायचो आणि त्यांचे संकलन म्हणून पण असायचो. त्या काळात गिरीश घाणेकर टॉपचे डायरेक्टर होते. त्यांच्याबरोबर अनेक प्रोजेक्टला डॉक्युमेंटरी फिल्म्स केल्या, कॉर्पोरेट फिल्म्स केल्या. महिन्यातले जवळजवळ आम्ही 20-22 दिवस कोल्हापूरमध्येच असायचो. हा सगळा जो प्रवास आहे, रंगभूमी, टेलिव्हिजनचा पडदा, त्याच्यानंतर रुपेरी पडदा, या सगळ्या प्रवासामध्ये जास्त आनंद कशात मिळाला? रंगभूमी, रुपेरी पडदा की छोटा पडदा? मी टिपिकल उत्तर नाही देणार की रंगभूमीच कसं आहे. ते तर खरंच आहे, पण प्रत्येक क्षेत्राचं एक स्वतःचं असं एक आव्हान असतं. आणि मला तिन्ही क्षेत्रात तितकं बरं वाटतं. प्रत्येकाचं आव्हान वेगळं आहे ना. त्यामुळे मला अमुक एकच आवडते आणि मग मला याच्यातच इंटरेस्ट आहे असं काही नाही. उद्या आणखीन काही AI वगैरे आलं तर मी त्याच्यातही बघतो. ते मला शिकायला आवडतं बेसिकली. आतापर्यंत तुमच्या या 45 वर्षाच्या प्रवासात तुम्ही तुमच्यापेक्षा सिनियर कलाकारांबरोबर अनेक दिग्गज कलाकार, विक्रम गोखले, रमेश वाडकर, अगदी सुधाचंद्रन बरोबर, यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही काम केलं. तर त्यावेळेला पहिल्या प्रथम तुम्हाला कधी दडपण वगैरे आलं? नाही, दडपण असं यायचं नाही, कारण ते जे कलाकार होते म्हणजे खूपच सिनियर होते. त्यामुळे ते असं खेळीमेळीच्या वातावरणात घालू नकोच रे होऊन जाईल सीन, ते तुम्हाला सपोर्ट करायचे. असं मध्यंतरीचा काळ असा आला होता की दुसऱ्या नाटकाची कामं पाडायची. तसं त्या काळात तर नव्हतं. मुलगा नवीन आहे ना, चांगलं काम करतो, याला समज आहे, त्यांचं सांगितलं असं करून धीर देणारे होते. त्या नाटकाच्या प्रक्रियेमध्ये ते आम्हाला सामावून घेणार होते. त्याच्यामुळे असं दडपण घेण्याचं काही कारणच नव्हतं. नाही, विक्रम गोखले असू द्या किंवा शिकार मोगे, दया डोंगरे, मामा तोरणकर, हे सगळे सिनियर कलावंतांबरोबर मी काम केलेलं आहे. मुलगा सुटणकर आहे, नंतर अशोक साठे त्यावेळी होते, राजा गोसावी, त्यांच्याबरोबर मी काम केलं. आणि दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ. आम्ही तिया नावाची एक हे केली होती दूरदर्शन, यूट्यूबला ती आहे. तिया म्हणजे 3 एकांकी कामे केल्या होत्या. दिलीप कोलटकर त्याचे डायरेक्टर होते. मी त्याचा चीफ असिस्टंट डायरेक्टर आणि संकलक आणि काम पण केलं. पु ल देशपांडेंच्या 3 एकांकिका आम्ही त्याची व्हिडिओ कॅसेट बनवली होती. ती व्हिडिओ कॅसेट गरवाल्यांनी काढली होती आणि त्या कॅसेटमध्ये सगळे नामवंत कलावंत आहेत. यूट्यूबला ती आहे, आता तुम्हाला बघायला मिळेल. ती या नावानेच आहे. त्याच्यामध्ये दीपा श्रीराम होत्या, त्याच्यात अजय वडाकर होता, त्याच्यामध्ये आनंद अभ्यंकर होता. म्हणजे जुने पण होते आणि नवीन पण होते. नीना कुलकर्णी होती त्याच्यात खूपच दिग्गज. माधव आचर होता. त्यावेळेचे बरेच नामांकित नाट्य याच्यात होते. त्याच्यामुळे मगाशी बोलता आपण म्हणाल की तुम्ही जेव्हा हिंदीमध्ये मला जेव्हा दूरदर्शनच्या माध्यमातून मला थोडीशी संधी मिळाली, त्यावेळेला मी संकलक आणि मी प्रोडक्शन कंट्रोलर असल्यामुळे माझ्यावरच सगळी जबाबदारी याची कास्टिंगची होती. अशा वेळेला हिंदी मालिकांमध्ये आपल्या मराठी रंगभूमीवरच्या बऱ्याचशा कलाकारांना तुम्ही उत्पादन दिलं. याबाबत राजशेखर यांच्या बाबतीत सुद्धा काही घडलं? हो, राजशेखर म्हणजे मी तुम्हाला मागाशी उल्लेख केला होता, मनोहर दिघे, ते यांच्याबरोबर राहायचे, कुटुंबासारखं ते भाग होतं. ते मला म्हणाले की अरे तू एवढ्या हिंदीमध्ये काम करतोस तर आपल्या राजशेखरला घे ना.
पण ते राजशिखर म्हणजे मामाकडे यायचे, त्यामुळे आम्हाला एक असं राजशिखर मी चोरून बघायचं त्यांना. त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं, त्याला जरा काम घे, राहतो कुठे, राहतात कुठे ते सायनला कुठेतरी राहतात ते, मला पत्ता माहीत नाही, पण त्यांनी जुजबी सांगितलंय या पत्त्यावर जा. जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आलं आणि मी ते वाचलं तर त्याच्यामध्ये असं कळलं की या रोलमध्ये राजशिखरची फील्ड बसते. मग मी त्यांना शोधत सायनला त्यांच्या तिकडे गेलो, पत्ता शोधत मी त्यांना शोधलं. ते मला ओळखत होते, मनोहर दिघेचा. ते मला भाचाच म्हणायचे, अरे संजय इकडे कुठे, मला अशी एक सिरियल करतोय मी, तुम्ही या तिथे मला भेटायला, आमचं ऑफिस होतं. तर ते आले आणि म्हणजे तेव्हा नवीन लिस्ट तिथे बसले होते. शुभांकर घोष होते, नवेंदू घोष, त्यांनी आर्मीला गेला, प्रतिज्ञासाठी पिक्चर लिहिले होते, त्यांचा शुभांकर घोष मुलगा. जेव्हा त्यांना कळलं की या माणसाने 450 फिल्म्स केल्या आहेत, तेव्हा ते म्हणाले, अरे कमाल का आदमी आहे. बरं तेव्हा फक्त फोटो चालायचे, आता सगळं रील आणि तुमचं ऑडिशन करून पाठवायला असं काही नाही. नटाला ओळखमध्ये डिरेक्टरमध्ये उज्जतच एक हे असायला लागतं, ते बरोबर ओळखायचे. आणि 450 फिल्म केलेल्या माणसाला कोण सांगणार आहे इससे पहिले क्या किया था. असे हिंदीमध्ये महाभाग आहे, अच्छा 500 फिल्म किए, इससे पहिले क्या किया था. मी नाव घेत नाही, पण एका प्रसिद्ध निर्मात्यांनी हिंदीमध्ये टॉपची अभिनेत्री, ती निर्माती होती, तिने सुलभा देशपांडेंना विचारलं होतं की आपने पहले कभी ॲक्टिंग किया है क्या, फिल्म की है पहले कधी. हाँ, तर सुलभाताई हसत म्हणाल्या की देखती हूँ, कोशिश करती हूँ. असं तेव्हा चॅनलला मी बापू काळेंचे काही कथा घेऊन गेलो होतो. तेव्हा 13 भागांच्या मालिका चालायच्या. चॅनलवरती जे सिलेक्शन कमिटीवरती ते हिंदी, तिने मला विचारलं की बापू काळे अच्छा लिखता है क्या. तर मी म्हटलं आपको बापू काळे के बारे में मालूम नहीं है. बोला नहीं, मैं सिलेक्शन कमिटी पे बैठे हो मराठी चैनल पे, संजय क्षमरानी छोड़ दो, कम तोपर्यंत माझं जरा बऱ्यापैकी नाव झालं होतं. हम आपको पहचानते हैं. मतलब तो इनको पहचानना बहुत जरूरी है. अगर आप इनको नहीं पहचानते हो तो बाकी के लोगों को कैसे पहचानोगे. उनकी फाइल उचलून सगळं घरी गेलो. म्हटलं क्या हुआ, म्हटलं एकदम बुजुर्ग आदमी अच्छा लिखता है क्या. मला तो बापूंचा अपमान वाटला की म्हटलं नाही, आपण या चॅनल नाही करायचं, म्हणून मी ती फाईल उचलून घेऊन. तर असे मराठी रंगभूमीवरील आणि पडद्यावरील या कलाकारांबरोबर आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण पुढील गप्पा तोपर्यंत नमस्कार.